हॅलो नमस्कार, मी मुक्ता तुमचं स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज मी तुम्हाला दाखवणार आहे भरलेल्या वांग्याची भाजी। तर तुम्ही बघा, व्हिडिओ पूर्ण बघा। एकदा जर बनवली तर तुम्ही 4 वेळा बनवून खाशाल अशी मी भाजी दाखवणार आहे। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब करा। चला तर मी तुम्हाला भाजी बनवून दाखवते। भाजी बनवून त्यासाठी मी इथं वांगी कटिंग करून घेतलीत आणि ती चांगली पाण्यामध्ये ठेवलीत। पाण्यामध्ये ठेवून घेतली भाजी। तिथं खोबरं घेतले कटिंग करून, अद्रक घेतले, लसूण घेतले, कोथिंबीर घेतली। ते सगळं मी मिक्सरला बारीक करून घेतले आणि आता तो मसाला मी टाकून घेणार आहे। तर इथं कुकर तापायला ठेवलेला आहे आणि त्यामध्ये मी तेल टाकून घेतले, जिरे मोहरीचा तडका देऊन घेतलाय, कढीपत्ता टाकलाय, फोडणीचा तडका देऊन घेतलेला आहे आणि बघा त्यामध्ये हिंग पावडर टाकली आणि हे वाटण केलेला मसाला त्यामध्ये टाकून दिलाय। कढीपत्ता टाकून त्याच्यामध्ये ते मिश्रण टाकून दिले आणि त्यामध्ये वांगी टाकलीत। वांगी आणि मसाला चांगला व्यवस्थित परतून घेतलाय, चांगला हलवून घेतलाय। वांगे चांगले परतलेत तर त्यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड केलंय। पाणी ॲड केलं त्यामध्ये थोडंसं वरतून मिक्स करून लाल मसाला टाकलाय चवीनुसार आपल्याला पाहिजे तेवढा आणि सगळे व्यवस्थित मिक्स करून घेतलंय आणि वरतून शेंगदाण्याचा कूट करून टाकलाय आणि वांगी चांगली व्यवस्थित शिजल्याच्या नंतर मिक्स झाल्यावरती चवीनुसार थोडंसं मीठ टाकलंय आणि कुकरचे मी शिट्टी देऊन घेते। तर कुकरची एक शिट्टी देऊन घेतली आणि दुसरी शिट्टी व्हायच्या आतच मी गॅस बंद करून टाकला। तर बघा इथं आपली मस्त भरलेली वांगी तयार आहेत। तर चला मंडळी, या जेवायला नाशीच वांग्याची रेसिपी करून बघा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि वांग्याची रेसिपी माझी कशी झाली मला नक्कीच कमेंट करून सांगा। बघा मस्त अशी वांग्याची रेसिपी तयार झालेली आहे। आता तर आम्ही इथे जेवायला बसलोय। तर मी सगळी ताटं घेतली आहेत आणि ताटामध्ये मी वांग्याची भाजी वाटते। व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि वांग्याच्या भाजीसोबत मी बाजरीची भाकरी बनवलेली आहे। एकदम छान अशी वांग्याची भाजी तयार आहे। भरलेले वांगा आहे, एकदा करून बघा तर तुम्ही पुन्हा पुन्हा करणार आणि वांग्याची भाजी कशी झाली मला नक्की कमेंट करून सांगा। इथं वांग्याची भाजी आणि भाकरी। चला तर मग इथेच